नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दडपे पोहे. त्यासाठी मी मोठी वाटीभर पोहे घेतलेत. हे जाड पोहे आहेत. ओलं खोबरं घेतलंय छोटी वाटी आणि नारळ जे आपण फोडलं ओल्या खोबऱ्यासाठी त्याचं पाणी जे निघालंय नारळातून ते पाणी घेतलंय छोटी वाटीभर. कढीपत्ता घेतलाय. 3 हिरव्या मिरच्या अशा छोटे तुकड्यात कापून घेतलाय. 1 कांदा बारीक कापून घेतलाय. लिंबू घेतलाय अर्धा. कोथिंबीर घेतलीये. शेंगदाणे घेतलेत थोडे. 1 छोटा चमचाभर मी पिठी साखर घेतलीये आणि मोहरी आणि जिरं घेतलंय तडक्यासाठी. हळद घेतलीये आणि मीठ घेतलंय. बोल घेतलंय एक. त्यात मी पोहे घालते. कांदा घालते. मीठ घालते चवीनुसार. ओलं खोबरं घालते. लिंबू पिळून घेते आणि दडप्या पोह्यांसाठी तुम्ही पातळ पोहेही घेऊ शकता. पिठी साखर घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. टोमॅटोही तुम्ही यात ॲड करू शकता आवडत असेल तर. माझ्या घरात टोमॅटो नाही आवडत कच्चा, म्हणून मग मी स्किप करते. आता जे आपण नारळाचं पाणी घेतलंय ते मी किंचित टाकते यावर, म्हणजे आपले पोहे भिजण्यापुरता. परत मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते मी. पुन्हा 1-2 चमचे मी नारळाचं पाणी घालते. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि झाकून ठेवते. गॅसवर मी छोटी कढई ठेवली आहे फोडणीची. त्यात थोडं तेल घातलंय. त्यात शेंगदाणे मी थोडेसे तळून घेते. शेंगदाणे तळून झालेत. हे मी आपल्या पोह्यांमध्ये टाकून घेते. बघू शकता तळलेले शेंगदाणे मी पोह्यात घातलेत. त्याच कढईत मी अजून थोडं तेल ॲड केलंय. राई घालते. जिरे घालते. हिरवी मिरची घालते. कढीपत्ता घालते. छान सगळं परतून घेते. यातच हळद घालते. परतून घेते. आणि ही फोडणी केलेली मी पोह्यांमध्ये घालते. आणि व्यवस्थित पुन्हा सगळं मिक्स करून घेते. आणि छान आपले दडपे पोहे तयार आहेत.
वरून ओलं खोबरं घालून सर्व करून घेतलेत मी दडपे पोहे। रेसिपी ट्राय करून बघा नक्की आणि आवडत असल्यास माझ्या रेसिपींना नक्की लाईक शेअर कमेंट करा। थँक्यू।